इंदापूर येथील पारसी खिल टेकडी लगत राहुल नगर सोसायटीतील मागील 2 वर्ष पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत बिकट आहे। तेथील रहिवाशांनी याबाबत अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे मागणी करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही। या सोसायटीतील रहिवाशांनी पाणी मिळावे यासाठी आज नवी मुंबई मनसेने महानगरपालिकेकडे हंडा मोर्चा काढला आहे। यावेळी हा मोर्चा पालिका प्रवेशद्वारावर अडवण्यात आला। पालिका अधिकाऱ्यांनी गेटवर येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले। पुढील काळात पालिकेने यावर तोडगा काढला नाही तर आम्ही मालिका कार्यालय आणि संबंधित नेत्यांच्या घरी जाऊन जाब विचारू अशी प्रतिक्रिया मनसे शहर सचिव सचिन कदम यांनी दिली आहे। पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, या प्रशासनाचं करायचं काय? या प्रशासनाचं करायचं काय होतं माहिती आहे का? याच्यामध्ये काय होतं माहिती आहे, तुमची लोक येतात, सगळं बघतात, सगळं होतं, पण कोणाचा तुम्हाला फोन आला वरून का परत पाणी नाही, पावसामध्ये पाणी नाही। हा, आता पावसामध्ये करायला लागते। पावसाचं तरी आम्हाला पाणी प्यायचं। पाणी आमच्या हक्काचं, त्यांना बोलत आमच्यासमोर विचारलं ना, म्हणजे कोणाला त्रास द्यायचा आपण ठरवलं ना का? खरंच म्हणजे आपण असे त्रास देतो ना का? बस झालं, आता या लेवलला पोहोचवलं। अहो, तिथे टाकी बांधली, त्याच्यामध्ये किडे येतात नळातून, आम्ही अर्ज केलंय, तर आपण बघत हंडा मोर्चा आणला होता पाणी कपातीच्या पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये। एक्झॅक्टली हा विषय कुठला होता आणि तुम्हाला हा विषय समस्या मांडल्यानंतर पाणी समस्या मांडल्यानंतर तुम्हाला काय आश्वासित करण्यात आलंय महानगरपालिका प्रशासनाकडून? सीबीडी पारसी खिल डोंगरावरती जाताना डावीकडे एक राहुल नगर नावाची वसाहत आहे। तिथे 2 वर्षापासून पाणी समस्या आहे। त्यांना अत्यंत कमी दाबाने पाणी येतं। बऱ्याचदा असं होतं की त्यांना पाणीच येत नाही। आमच्या असं निदर्शनास आलं आहे की